देवांचे देव महादेव म्हणतात. आजची कथा हलक्यात घेऊ नकोस. तर माझी आणि म्हाताऱ्या गाईची ही कथा ऐकल्याने माझी कृपा या चालू क्षणापासून तुझ्यावर होईल आणि तुझ्या नशिबात या चालू क्षणाला लक्ष्मी माता चमत्कार करेल आणि कायम लक्ष्मीचा वास तुझ्या आयुष्यात राहील. तुझ्या जीवनातील कितीही मोठे दुःख ही म्हातारी गाय जाळून तर टाकेलच, पण आज तू जी इच्छा मागशील ती पूर्ण होईल. ही कथा फक्त श्रवण केल्याने तुझ्या वाईट कर्मांचे रूपांतर चांगल्या कर्मात होईल. तुझं सर्व पाप जळून जाईल आणि तू चांगल्या मार्गाला लागशील. म्हातारी गाय भगवान शिवांना म्हणते, हे भोलेनाथ, तुमची आणि माझी ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या भाग्यात मोठे मोठे चमत्कार करत राहा आणि त्यांच्या भाग्यातून त्यांच्या आयुष्याला लागलेली पनवती, दारिद्र्य, शत्रू, मोठे आजार, साडेसाती या सर्वांना पळवून लावा आणि कायम त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करा. गायीचे बोलणे ऐकून शिवा तथास्तु म्हणतात. तुम्ही ही कथा ऐकायला आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण गरुड पुराणासारख्या पवित्र ग्रंथात लिहिले आहे, धडा असो किंवा कथा शेवटपर्यंत नक्की ऐकले पाहिजे, नाहीतर मनुष्य पापात पडू शकतो. मनातील इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि जय गोमाता टाईप करा आणि आजची कथा लाईक करा. फक्त 2 भक्तांना ही कथा शेअर करून तुमची भक्ती व्यक्त करा. मरेपर्यंत तुझ्यावर संकट येणार नाही. पुरातन काळात एक खेडं होतं, झाडांनी वेढलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं. त्या गावात फार श्रीमंती नव्हती. लोक जमेल तसं जगायचे, पण सर्वांची मनं मात्र मोठी होती. या गावाच्या टोकावर एका झाडांच्या आड गेलेल्या वाटेवर एक मोडकळीस आलेली झोपडी होती. तिथं राहत होती एक वृद्ध स्त्री, जिचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं, पण सगळे तिला गंगूबाई म्हणत. तिच्यासोबत एक म्हातारी गाय होती, जी आता दूध देत नव्हती. नाडी मंदावली होती, पण तिच्या डोळ्यात एक अनोखी शांतता होती, जणू काळाच्या पार उतारावरून आलेला अनुभव. गंगूबाई स्वतः खूप गरीब होती. तिचं खाणं रोज फक्त एक भाकरीचा तुकडा, एखादं मुठभर पाणी, पण तिचं मन मात्र सोन्यानं भरलेलं होतं. ती त्या गाईला केवळ पाळत नव्हती, ती तिला तिची आई मानत होती. तिची सेवा करताना ती तिला बोलायची, आई, तू आहेस म्हणून मी आहे. तू नाही राहिलीस तर माझं जीवन कोरडं होईल. गावातले काही लोक तिला हसत म्हणायचे, काकू, ही गाय आता काही उपयोगाची राहिली नाही, विकून टाक ना तिला. पण गंगूबाई न चिडता, न दुखावून घेता शांतपणे म्हणायची, ही गाय माझ्या घरातली लक्ष्मी आहे. ती माझं दुःख सहन करते. मी माझं पाप तिच्यावर सोडून दिलंय. ती माझं पाप शोषून घेते आणि तिच्या डोळ्यात रोज मी देव पाहते. त्या काळात कैलासावर महादेव आणि पार्वती शांततेत बसले होते. एक दिवस पार्वतीने महादेवांना विचारलं, नाथ, पृथ्वीवर अजूनही भक्ती आहे का? निस्वार्थ सेवा, प्रेम आणि श्रद्धा, की सगळं मरण पावलंय? तेव्हा महादेव हसले आणि म्हणाले, चल, आपण स्वतः जाऊन तिकडे येऊया. त्यांनी साधू आणि साध्वीचा वेश घेतला. फाटके वस्त्र, थकलेलं रूप, चेहऱ्यावर वेळेचा थोडा भार. ते पृथ्वीवर आले आणि चालत चालत गंगूबाईच्या गावाजवळ पोहोचले. संध्याकाळची वेळ होती. आकाशात लालसर किरण विखुरले होते. सूर्य हळूहळू झाडांच्या मागे लपू लागला होता. गावात शांतता होती, पण त्या शांततेच्या आड मानवाच्या मनातील अहंकार आणि द्वेषाचे हलकेसे पडसाद उठत होते, जे सर्वसामान्य नजरेत दिसत नाहीत, पण देवाच्या दृष्टीने स्पष्ट भासत होते. महादेव आणि पार्वती साधू आणि साध्वीच्या वेशात
गावात पहिल्यांदा शिरले. त्यांच्या पायांना धूळ लागलेली होती. कपड्यांवर खपाटी पडलेल्या, शरीरावर थोडा थकवा होता. पण त्यांच्या डोळ्यात एक अद्वितीय तेज होतं, जे केवळ निर्मळ हृदयांनीच पाहता येतं. त्यांनी गावातील एका मोठ्या वाड्याच्या दाराशी थांबून दरवाजा ठोठावला. हा वाडा होता गावातील सर्वात श्रीमंत माणसाचा. त्याचं नाव होतं भानुदास पाटील. त्यांचं घर बाहेरून अगदी भव्य. पक्की भिंत, उंच गेट, दारात माणूस ठेवलेला, अंगणात पांढरे साप झेंडे आणि सजावट. पण त्या भव्यतेच्या मागे एक खोल अहंकार लपलेला होता. मी श्रीमंत आहे, मला काहीही कमी नाही. दरवाजावर आवाज झाला तेव्हा एक नोकर बाहेर आला. साधू आणि साध्वीला पाहून त्याने नाक मुरडले. कोण पाहिजे? त्याचा स्वर थोडा उर्मट होता. शिव म्हणू लागले, बाबा, थोडं विश्रांतीसाठी कोपरा मिळेल का? संध्याकाळ झाली आहे, पाय थकलेत. नोकर गेला आणि काही क्षणात पाटील स्वतः आला. त्याने पाहिलं, 2 वृद्ध साधू वेशातील लोक उभे होते. चेहऱ्यावर थोडी धूळ, पण डोळ्यात शांत प्रकाश. पाटलाने कपाळावर आटी घातली. त्याच्या मनात विचार आला, हे कोण असतील? कुठून आलेत? गावात भिकारी वाढलेत हल्ली. तो म्हणाला, तुमच्यासाठी जागा नाही. आम्ही संध्याकाळी घर शुद्ध करतो. तुम्ही अशुद्ध वस्त्र घालून आलात. आमचं घर पवित्र आहे. तुम्ही आत पाऊल ठेवू नका. तुमचं कारण काहीही असो, पुढे जा. त्याचा आवाज वृक्ष होता. शब्दात अहंकार होताच, पण त्याहूनही भयंकर होती त्याच्या नजरेतील अस्वीकार. त्या शब्दात केवळ नकार नव्हता, त्यात अभिमान होता, अहंकार होता आणि देवत्व न ओळखण्याची अंधश्रद्धा होती. पार्वती थोडा वेळ शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून क्षणभर पाणी उसळलं. पण ते पाणी केवळ दुःखाचं नव्हतं, ते मानवतेवरील विश्वास गमावण्याच्या भीतीचं होतं. शिव काहीच बोलले नाहीत. त्यांनी भानुदासाकडे शांत डोळ्यांनी पाहिलं. पण त्या नजरेत ना राग होता, ना निषेध, केवळ एक मौन, एक प्रश्न. तू जो तुझ्या घरात देवपूजा करतोस, तो देव तुझ्या हृदयात का नाही? त्या क्षणी त्यांची गती पुढे सरकली. पण पाठीमागं श्रीमंतीचं एक कोरडं घर उभं राहिलं, जिथे पैसाच पैसा होता, पण पाहुण्यांचं स्थान नव्हतं. पण त्या घटनेनंतर त्या वाड्याचं भाग्य एकेकाळी कोसळून गेलं. थोड्याच दिवसात भानुदासाच्या घरी गोट्यातील दुभती गाय आजारी पडली. धान्य सडू लागलं. त्यांचा मुलगा दारूच्या नादाला लागला. आणि सर्वात महत्त्वाचं, घरातल्या लक्ष्मीनेच आपलं पाऊल मागे घेतलं. एक दिवशी पाटील मंदिरात गेला आणि त्याने पुजाऱ्याला विचारलं, हे काय चाललंय माझ्या घरी? पुजारी म्हणाला, तुम्ही कोणाला दरवाजाबाहेर उभं केलं होतं का? कोणाच्या डोळ्यात तेज असतानाही त्याला पाहणं टाळलं होतं का? पाटील एक क्षण थरथरला, कारण त्याला लक्षात आलं, तो नकार, तो राग, तो फटका, तो केवळ माणसांना नव्हता दिला, तो साक्षात ईश्वरालाच नकारणं होतं. ही होती श्रीमंताच्या दारातील भेट, जिथं कपड्यांना, रूपाला आणि अहंकाराला मान मिळतो, पण दीन, पवित्र आणि निस्वार्थ हृदयाला नाही. पण देव त्यांनाच ओळखतो जे हृदयातून त्याला ओळखतात. पैशातून नाही, मंदिरातील घंटेतून नाही, तर एखाद्या झोपडीतील पाण्याच्या माठातून, गायीच्या नजरेतून आणि या बाबा काही नाही पण बसून जा म्हणणाऱ्या वृद्धेच्या मनातून. शिव आणि पार्वती श्रीमंताच्या दरवाजातून नकार मिळवून निघाले. त्यांच्या पावलांखाली धूळ होती, पण मनात एक गहन शांतता. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ना राग, ना नाराजी, फक्त चालत राहिले. त्यांचं लक्ष होतं माणसांच्या अंतःकरणात देव किती उरला आहे हे पाहण्यावर. पुढे एक मध्यमवर्गीय घर दिसलं. लहानशा दरवाजातून घरात प्रवेश केला. दारासमोर तुळस रोवलेली, कोपऱ्यात एखादं मोडलेलं चाक, अंगणात खेळणारी 2 मुलं. म्हणजे घरात फार पैसा नव्हता, पण घर आहे असं वाटायचं. शिवांनी सौम्यपणे दार ठोठावलं.
दार उघडलं. एक गृहिणी बाहेर आली. चेहऱ्यावर काळजी होती. डोळ्याखाली थोडे काळे वर्तुळे होते, पण डोळ्यात माया आणि साधेपणा होता. तिने पाहिलं, 2 वृद्ध थकलेले प्रवासी उभे आहेत. ते कधी बोलतील याआधीच ती म्हणाली, या, काही हवंय का? पाणी देते. ती मागे वळलीच होती की घरातून एक कडाडणारा आवाज आला. काय बघतेस? कोण आहे तिकडे? बाहेरचं कोण आले का? आत घेऊ नकोस. मुलांना सर्दी झाली आहे. उगाच घाणेरडं वातावरण नको. तो आवाज त्या स्त्रीच्या पतीचा होता. त्रासलेला, संशयी आणि आपली परिस्थिती फार नाजूक आहे म्हणून सतत असुरक्षित वाटणारा. त्याच्या आवाजात फक्त चिंता नव्हती, तर तुटलेली श्रद्धा होती. ती स्त्री थोडा वेळ गोंधळली, पण समाजाच्या दबावापुढं, पतीच्या आदेशाखाली तिने हळू आवाजात म्हटलं, माफ करा बाबा, आमचं लहान मूल आहे. कृपया पुढे जा. त्या क्षणी पार्वतीकडे पाहणं महादेवांनी टाळलं. पार्वतींनी गहिवरलेल्या आवाजात मनाशी म्हटलं, ही बाई वाईट नाही. तिच्या डोळ्यात भीती आहे, समाजाची, आजाराची आणि गरिबीची. पण आज ती पाहुण्यात देव शोधू शकली नाही. ते पुढे निघाले. आता सूर्य टर्टिपेला पोचला होता. गावाच्या रस्त्यावर गोधडी शिवणाऱ्या आज्यांचा आवाज येत होता. वाऱ्याचा झुळूक मंद झाला होता. पण या प्रसंगानं पार्वतीचं मन खोल अस्वस्थ झालं. त्या म्हणाल्या, नाथा, ही स्त्री साधी आहे, पण तिचं अंतःकरण भीतीनं भरलेलं आहे. जेव्हा माणूस गोंधळतो तेव्हा तो देव विसरतो. शिव हसले. ते म्हणू लागले, परीक्षा ही केवळ त्यांची नव्हती, तिचीही नव्हती. परीक्षा होती त्या मनुष्य जातीची, जी बाह्यरूप, परिस्थिती आणि समाज त्यांच्यावर श्रद्धा ठेवते, पण देवपणाचं खरं रूप पाहण्यास चुकते. त्या गावाच्या शेवटच्या टोकाला एका झाडांनी वेढलेली, विसरलेली झोपडी होती. झोपडी म्हणजे काय? 4 उभ्या काठ्या, त्यावर टाकलेली गोधडी, एका कोपऱ्यात एक मडकं आणि तिथे जमिनीवर बसलेली होती गंगूबाई. गंगूबाई वयाची 60 पार केलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यात निर्भय माया आणि हसऱ्या दुःखांची सावली. तिच्याजवळ बसलेली होती एक म्हातारी गाय, भली मोठी. आता दूध देत नव्हती, पण डोळ्यातून केवळ शांतता आणि मी तुझे आहे असं प्रेम ओसंडून वाहत होतं. गंगूबाईने पाहिलं, समोरून 2 थकलेले प्रवासी येत आहेत. त्यांनी तिला काही विचारायच्या आधीच ती उभी राहिली आणि तिने हात जोडले. या बाबा, या माई, खूप दमले असाल. माझ्याकडे काही मोठं नाही, पण कोपरा आहे. बसून जरा पाय मोकळे करा. ती पुढे आली. झोपडीचं अंगण झाडलं. त्यांना एका गोधडीवर बसायला सांगितलं. शिव आणि पार्वती शांत बसले. पार्वती त्या गंगूबाईकडे पाहतच राहिल्या. त्या थकलेल्या चेहऱ्यामागे जणू एक सगळं विश्व शांतपणे बसलेलं होतं. गंगूबाई आत गेली. एका कोपऱ्यातलं भाकरीचं तुकडं, थोडासा गूळ आणि एका मडक्यातलं पाणी हे तिनं आणलं. ती म्हणाली, मी काही मोठं देऊ शकत नाही, पण या गाईच्या ताटात जसं मी ठेवते तसंच तुम्हाला देत आहे. माझी सुखसंपत्ती नाही, पण प्रेम आहे आणि ते मी उधळत राहते. तिने गाईच्या अंगावरून हात फिरवला आणि शांतपणे म्हणाली, गोमाते, आज तुझ्यासमोर देव आलेत. तुझ्या अन्नातून, तुझ्या पाण्यातून, तुझ्या श्वासातून आज मी त्यांची सेवा करेन. आशीर्वाद दे माय. त्या क्षणी शिव अंतर्मुख झाले. पार्वतींच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण त्या गंगूबाईने काही मागितलं नव्हतं, पण तिने जे दिलं ते देवतेला देखील थक्क करणारं होतं. ते फक्त अन्न नव्हतं, ते नुसतं पाणी नव्हतं, ते त्यागाचं, प्रेमाचं आणि भक्तीचं जिवंत अर्पण होतं. तेव्हा अचानक त्या झोपडीभोवती एक अदृश्य तेजमय वलय तयार झालं. पार्वतींनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, तू जे दिलं आहेस त्याची तुलना स्वर्गातील रत्नांशीही होऊ शकत नाही.
शिवांनी डोळे मिटले आणि त्या क्षणी एक प्रचंड गंभीर शांतता संपूर्ण वातावरणात उतरली. वाऱ्याचा आवाज थांबला. पक्षी झाडावर स्थिर झाले. सूर्य एका जागी स्थिर झाल्यासारखा वाटू लागला. शिवांनी डोळे उघडले. त्या डोळ्यातून केवळ कृपाच दिसत नव्हती, तर त्यांच्या डोळ्यांमध्ये एक आश्चर्य आणि आभार होते. ते गंगूबाईकडे पाहून म्हणाले, माई, तू आज आम्हाला शिकवलंस की भक्ती म्हणजे मंत्र, पोथ्या किंवा मोठे दान नव्हे. भक्ती म्हणजे जे काही आहे ते मनापासून अर्पण करणं. ते पुढे म्हणाले, तुझ्या या झोपडीतून दिव्य प्रकाश जाईल. तुझं जीवन झोपडीत असेल, पण तुझं हृदय ब्रह्मांडापेक्षा मोठं आहे. आणि त्या क्षणी पार्वती आणि शिव आपल्या तेजस्वी रूपात प्रकट झाले. गंगूबाई चकित होऊन पाहतच राहिली, पण तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना आश्चर्य, फक्त डोळ्यातून वाहणारे अश्रू होते, जे आनंद, समाधान आणि मोक्षाच्या मिलनाचे होते. ती हळूच म्हणाली, नाथा, तुम्ही माझ्या झोपडीत आलात. याहून मोठं भाग्य मला या जन्मात नाही मिळणार. मग शिव तिला वरदान देतात, गंगूबाई, आजपासून या झोपडीत आलेल्या प्रत्येक भक्ताचं जीवन बदलणार आहे. जो गायीची सेवा करेल, तिला आई मानेल, त्याच्या आयुष्यातून गरिबी, चिंता आणि अंधकार कायमचा नाहीसा होईल. तुझ्या गायीचं दर्शन म्हणजे दिव्य पुण्य आणि या झोपडीतील धूळ देखील पवित्र होईल. महादेव आणि पार्वती झोपडीतून निघून गेले, पण गंगूबाईच्या जीवनात काहीच पूर्वीसारखं उरलं नव्हतं. हा आशीर्वाद देऊन गेले. ते निघाले तरी त्यांच्या अस्तित्वाचं तेज त्या मातीमध्ये मिसळून गेलं होतं. त्या रात्री गंगूबाई गायीजवळ बसली होती, गायीचं अंग चोळत. तिच्या कानात हळू आवाजात म्हणत होती, तूच माझी माता आणि तूच माझा सखा. आज तुझ्या पायाशी साक्षात महादेव बसून गेले. तिचा आवाज थरथरत होता, पण डोळे शांत होते. आता ती साधी म्हातारी राहिली नव्हती, ती झाली होती एक जिवंत तपस्विनी. तिने देवाजवळ काहीही मागितलं नाही, पण सगळं मिळवून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झोपडीपाशी एक गूढ सुगंध दरवळत होता, जणू चंदन, बेल, वाळा आणि जास्वंदी यांचा मिसळलेला गंध. गायीच्या अंगावर प्रभा चमकत होती आणि तिच्या डोळ्यातून भक्तांना समाधान वाटू लागलं होतं. एक तरुण शेतकरी विशाल आला होता आणि तिच्या पायाशी बसून म्हणू लागला, माई, मला सतत नुकसान होतंय. शेताला किडे लागले, खर्च वाढतोय, काही मार्ग नाही का? गंगूबाई म्हणाली, बाळा, तू एक चूक करतोस. रोज सकाळी घरातल्या लक्ष्मीची पूजा करतोस, पण घराबाहेर उभ्या असलेल्या गाईला एक घास अन्नही देत नाहीस. लक्ष्मी माता आता कधीच त्या घरात टिकणार नाही जिथे अन्नाचं दान होत नाही. अरे बाळा, माझं बोलणं शांतपणे ऐक. कर्म आणि त्याचं फळ म्हणजे अन्नाचा अपमान. विशाल विचारात पडला. त्याने आठवलं, काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने अन्न वाया घालवलं होतं. बचतीच्या नावाखाली गाईला दिलं नव्हतं. त्यानं गंगूबाईच्या सांगण्यावरून रोज सकाळी गाईला पाणी, गवत आणि थोडं अन्न देणं सुरू केलं. 3 दिवसात त्याच्या शेतात अचानक वारा न थांबता गव्हाचा वास दरवळला. त्याच्या शेतात नवीन पाण्याचा स्रोत उगम पावला. गंगूबाई म्हणू लागली, अन्नाचं दान म्हणजेच लक्ष्मीचं आदरस्थान. जो अन्न वाया घालवतो तो दरिद्रतेला आमंत्रण देतो. कर्म आणि त्याचे फळ म्हणजेच गायीसोबत कठोर वागणे. त्या गावात एक दुसरा गृहस्थ होता, नामदेव. त्याच्याकडे 4 गायी होत्या, पण तो त्यांना फक्त दुधासाठी वापरायचा. भक्तांनो, ऐकत आहात तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर गरिबी येणार नाही. चला, आपण आपल्या कथेकडे पुन्हा वळूया. त्या गावात एक दुसरा गृहस्थ होता, नामदेव. त्याच्याकडे 4 गायी होत्या, पण तो त्यांना फक्त दुधासाठी वापरायचा. दूध न दिल्यावर तो त्यांना शिव्या देत असे, गवत टाकत नसे
पाणीही पाजवत नसे. एक दिवस त्याच्या गायींनी दूध देणं बंद केलं. त्याच्या एका गायीला पायात फोड आला. त्यानं वैद्य बोलावला, औषधं दिली, पण गायी बऱ्या होत नव्हत्या. तो शेवटी गंगूबाईकडे आला. ती म्हणाली, गाईला तू प्राणी समजतोस, पण ती प्राणमयी माता आहे. तिनं नुसतं दूध दिलं नाही तर तुझ्या घरात सुद्धा लक्ष्मीचं तेज जातं. जो गायीसोबत करतो अपमान, त्याच्या घरातून सुख, समाधान आणि संततीसुद्धा मागे फिरते. नामदेवाला पश्चाताप झाला. त्याने गायींसाठी चारा आणला. स्वतः अंगणात सडा घालून त्यांना प्रेमाने हात फिरवला. त्या रात्री त्याची गाय पुन्हा दूध देऊ लागली, पण केवळ दूध नव्हे तर शुद्धता. अशा प्रकारे त्याच्यावर देखील गायीने कृपा केली. दुसऱ्या दिवशी त्याने गंगूबाईचे आभार मानले. तेव्हा गंगूबाई त्याला म्हणू लागली, लक्ष्मी माता कधी रुसते? गंगूबाई सर्वांनाच सांगू लागली, लक्ष्मी कधीच त्या घरात राहत नाही जिथे वृद्धांचा अपमान होतो, अन्नाची नासाडी होते, गायींना फक्त उपयोगासाठी पाळलं जातं. घरात सतत कुरबुरी, राग आणि अवज्ञा असते. देव आहे म्हणून पूजा होते, पण माणसात देव पाहिला जात नाही. हळूहळू गंगूबाईच्या झोपडीत लोक दिवे लावू लागले. कोणीही गाभाऱ्याशी न जाताच गायीच्या पायाशी बसून मंत्र म्हणू लागले. एका दिवसाआड गावात कुणाला तरी चमत्कार घडू लागला. कोणी आजारातून बरा झाला, कुणाला नोकरी लागली, कोणाला गर्भधारणा झाली, तर कोणी आत्मिक शांती अनुभवली. पण सर्वांना एकच नियम सांगितला जात होता. गंगूबाई किंवा तिच्या गायीला काही मागायचं नाही, फक्त सेवा करायची. मग एके दिवशी शहरातून एक श्रीमंत व्यापारी गावात आला. त्याच्या ऐकण्यात आलं होतं की या गंगूबाईच्या गायीच्या शेपटीला स्पर्श जरी केला तरीही व्यापारात वाढ होते. तो मोठ्या अभिमानाने झोपडीसमोर आला. हातात मोठं सोन्याचं भांडं घेऊन तो गंगूबाईसमोर उभा राहिला. हे या माई, मला फक्त एकदा गायीला स्पर्श करू द्या. मी तिची खूप मोठी पूजा करायला आलो आहे. गंगूबाईने हसून विचारलं, तू काय दिलंस गायीला शेवटचं? तो गोंधळला आणि म्हणाला, मी दिलं म्हणजे? मी शुद्ध दूध विकत घेतो, चांगला भाव देतो. गंगूबाई हळूच म्हणाली, भाव देऊन उपयोग नाही. भावनेचा अभाव असेल तर देवी लक्ष्मी केवळ सोबत नसते, ती पाठ फिरवते. गंगूबाईने गायीला स्पर्श करायला परवानगी दिलीच नाही. त्याचा अहंकार जरा हल्ला. तो तिथे बसून राहिला आणि रात्री गंगूबाईच्या गायीने त्याच्याशी डोळ्यातून संवाद केला. दुसऱ्या दिवशी त्याने पुण्यात पोचल्यावर पहिल्यांदा काय केलं तर आपल्या जुन्या गोठ्यात काम करणाऱ्या म्हाताऱ्या गायीला पुन्हा घरी आणलं. गंगूबाईच्या झोपडीत आता ना फुलांच्या रांगोळ्या होत्या, ना मोठ्या आरतीचा आवाज, पण तिथे बसलेले लोक केवळ मन शांत करण्यासाठी यायचे. गंगूबाई गात असे, गौमातेची सेवा कर, लक्ष्मी माता तुझ्या अंगणात खेळेल, शिवाच्या चरणी नतमस्तक हो, दुःख गळून जाईल आणि चिंतेचं ओझं आकाशात फिरून जाईल. गंगूबाईच्या झोपडीत एक भक्तिमय निसर्ग तयार झाला होता. तिथे रोज गायीला फुलं वाहणं, अंगण झाडणं आणि शांत बसून अंतर्मनात डोकावणं हीच खरी पूजा होती. एक दिवस गावात एक मूक विधवा आली. तिचं नाव होतं सीता. तिच्या पतीचा मृत्यू 2 वर्षांपूर्वी झाला होता आणि सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं होतं. ती रडायची नाही, बोलायची नाही, फक्त गप्प बसून एक प्रश्न घेऊन जगायची, माझं आयुष्य संपल्यासारखं झालं आहे, आता उरलं तरी काय? ती गावातल्या लोकांना विचारत विचारत गंगूबाईच्या झोपडीपर्यंत आली. तिने काही विचारलं नाही, फक्त गायीजवळ बसली आणि तिच्या डोळ्यात पाहत राहिली. गंगूबाईनं काहीच न बोलता फक्त तिचा हात धरला आणि गायीच्या पायाशी ठेवला. त्या स्पर्शात एका प्रकारचं मौन वरदान होतं, शब्दांशिवाय जे समजलं जातं. त्या दिवसानंतर सीता रोज येऊ लागली. ती रोज अंगण झाडायची, गाईला पाणी द्यायची, गंगूबाईला भाकरीचा तुकडा देखील आणून द्यायची आणि ती बोलू लागली. हा शिवाचा चमत्कार होता. एक दिवस ती गंगूबाईला म्हणाली,
माझं दुःख कुणी घेतलं नाही, पण गौमातेने ते हळूहळू शोषून घेतलं. मी आता रडत नाही, कारण मला दिशा सापडली. सीता लवकरच गावातल्या अनाथ मुलांना शिकवायला लागली. ती जे शिकवायची त्यात फक्त अक्षर नव्हतं, त्यात गंगूबाईकडून शिकलेला शांतपणा आणि सहनशीलता असायची. ती सर्वांना शिकवताना नेहमी एक सांगायची, लक्ष्मी माता कुठे वास करते, तर जिथे कोणालाही कमी न मानता सगळ्यांना आपलं मानलं जातं, तिथं लक्ष्मी निवास करते. गंगूबाईच्या गायीची दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकाचा अहंकार आणि गायीचा चमत्कार. त्या गावात एक शिक्षक होता, केतकर मास्तर. खूप विद्वान पण अहंकाराने भरलेला. तो सतत गंगूबाईबद्दल वाईट बोलायचा. ती काय संत, ती एक साधी म्हातारी आहे. नुसतं गायीची भक्ती भक्ती असा खेळ चालवलाय. एक दिवस त्याच्या बायकोला अचानक ताप आला. 4 वैद्य 5 वैद्य झाले, पण ताप काही कमी होईना. मग गावातल्या काही जणांनी त्याला गंगूबाईकडे नेलं. गंगूबाईनं त्याला विचारलं, तुमच्या घरात गाय आहे का? तो म्हणाला, हो, पण तिची काळजी बायको घेते. मी कधी वेळ काढला नाही. गंगूबाई शांतपणे उत्तरली, ज्याचं जीवन फक्त शब्दात अडकलेलं असतं त्याला भावना समजत नाही. गाय शब्दाने समजत नाही, तिला प्रेमाच्या स्पर्शाने समजतं. तुमचं शिक्षण पूर्ण आहे, पण सेवा शून्य आहे. म्हणून लक्ष्मी तुमच्या घरात असूनही अस्वस्थ आहे. केतकर मास्तरला जबरदस्त धक्का बसला. तो गंगूबाईच्या गायीजवळ गेला, तिच्या पाठीवर हात फिरवला आणि क्षणभरातच तो डोळे मिटून थरथरला. त्याच्या मनात आत्तापर्यंत निर्माण न झालेली नम्रता निर्माण झाली. काही क्षणातच शिवांनी त्याच्या आयुष्यात असा चमत्कार केला की त्याच्या बायकोचा ताप त्याच रात्री उतरला. यानंतरची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक बालक आणि गाय. गावात एक अनाथ मुलगा होता, ओंकार. तो रोज झोपडी शेजारी बसून गाईला गवत टाकायचा. होय, त्या गंगूबाईच्याच गाईला. त्याचं कुणी नसलं तरी तो शाळा शिकू शकत नव्हता. पण गंगूबाईने त्याला रोज एक गोष्ट सांगितली, बाळा, गाईच्या डोळ्यात शंकर आहे, तू तिच्याशी बोल, ती ऐकेल. ओंकार रोज गाईजवळ बसायचा, तिला चिठ्ठ्या लिहायचा, तिच्या कानात ओम नमः शिवाय म्हणायचा. एका रात्री त्याला स्वप्नात एका श्वेत वेशातील वृद्ध पुरुष दिसले. त्यांना 3 डोळे होते आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता. आणि त्या दिवसापासून ओंकारला एक विलक्षण स्मरणशक्ती लाभली. गावातील एका गुरुकुलाने त्याला विनामूल्य शिकवायला घेतलं. आज तो शहरात एक प्रसिद्ध संस्कृत शिक्षक आहे. पण त्याच्या घरात आजही एक गाय आहे आणि तो तिला माई म्हणतो. शिकवण म्हणजे काय तर कर्म आणि कृपा गंगूबाई सर्वांना सांगायची. कधीच देव मागून मिळत नाही, पण गाईचं प्रेम, वृद्धांची सेवा, अन्नांचं दान हे करत राहिलं की देव स्वतः चालत आपल्याजवळ येतो. लक्ष्मी कधी सोन्याच्या बंगल्यात राहत नाही, ती त्या झोपडीत राहत असते जिथे मन निर्मळ आणि अन्न पवित्र असतं. त्या रात्री गंगूबाई झोपडी बाहेर बसली होती, गाईच्या अंगावर हात फिरवत. ती म्हणाली, नाथा, मी समजते की माझं कार्य इथे संपत आलं आहे, पण मी जाण्याआधी हे गाव पूर्णपणे बदललेलं पाहू इच्छिते. जेव्हा प्रत्येक घरात एक गाय असेल आणि प्रत्येक मनात एक श्रद्धा. गायीने डोळे मिटले, जणू त्या प्रार्थनेला तथास्तु म्हटलं गेलं होतं. त्या रात्री आकाशात चंद्र पूर्णपणे स्पष्ट होता, पण त्याचं तेज गंगूबाईच्या झोपडीवर पडल्यावर त्यात एक वेगळा शांत गूढपणा भरला होता. सर्व गाव शांत झोपेत, पण गंगूबाईचं अंतःकरण खूप खोल विचारात हरवलेलं होतं. ती गाईजवळ बसून हळूहळू म्हणत होती, माझं काम आता संपत आलं आहे. गौमाते, जे थोडं ज्ञान, थोडं प्रेम आणि थोडी सेवा मी लोकांच्या हृदयात पेरली, त्यात आता फळं यायला लागली आहेत. गायीने तिच्या डोळ्यात बघितलं आणि गंगूबाईला असं वाटलं की तिच्या डोळ्यात महादेव स्वतः प्रकटलेत, गंभीर
पण शांत, प्रेमळ पण अतिशय जागरूक. त्या रात्री पहाटे गंगूबाईने शेवटचं गाईचं अंग सोडलं, झोपडीबाहेर अंगण झाडलं आणि पाण्याचं मडकं भरून तिच्यासमोर ठेवलं. गावात पहाट झाली, पण गंगूबाईचं अंगण मात्र कुणाचाही आवाज नसताना सुवासित झालं होतं. एक अतर्क्य गंध, ज्यात गुलाब नव्हते पण श्रद्धेची वासना होती. गावकरी एकामागोमाग एक तिच्या झोपडीजवळ आले. गंगूबाई शांत डोळे मिटून गाईच्या पायाजवळ टेकून बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, मोक्षाचं हास्य. गंगूबाई आता राहिली नाही, पण तिचं अस्तित्व त्या मातीच्या कणात मिसळून गेलं होतं. गाईने हळू आवाजात हंबरणं केलं, पण ते दुःखाचं नव्हतं. ती होती एका युगाच्या संपल्याची घोषणा. तेव्हा आकाशातून हळूहळू हलकासा पाऊस पडायला लागला. 1 थेंब 2 थेंब, ते अश्रू नव्हते, ते वरुणराजांनी गंगूबाईला दिलेलं स्नेहस्त्राव होतं. गावकऱ्यांनी गंगूबाईचा अंतिम संस्कार झोपडीच्या मागील अंगणात केला, जिथे गाईचं रोज उष्ट गवत पडायचं. ज्या जागेला गंगातीर्थ नाव देण्यात आलं. त्याच जागी नंतर एक गौशाला उभी राहिली, पण ती फक्त गायीसाठीच नव्हती. ती होती माणसांच्या मनातली गायी जागवण्यासाठी, म्हणजे त्यातील मायाळूपणा, शांती आणि निस्वार्थ सेवा. गंगूबाई गेल्यावर अनेकांना वाटलं की गावात आता भक्तीचं तेज कमी होईल, पण उलट घडलं. एका रात्री गावातल्या एका तरुण मुलाला स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, गंगूबाई आपल्या गायीच्या पाठीवर बसून आकाशात जात होती आणि खाली गावाकडे पाहत होती. तिच्या हातात फुलं होती आणि ती फुलं हळूहळू आकाशातून खाली पडू लागत आहेत. सकाळी त्या मुलाच्या अंगणात जिथे वाळलेली जमीन होती, तिथे एक पांढरं कमळ फुललेलं दिसलं. त्या दिवसानंतर गावात एक परंपरा सुरू झाली, गौमाता पूजा आणि अन्नदान दिवस. प्रत्येक श्रावण सोमवारला सगळं गाव एकत्र यायचं. गंगूबाईच्या अंगणात एक मोठा मांडव लावला जायचा, गायीसाठी नव्हे तर माणसाच्या गायीसारख्या स्वभावासाठी. लहान मुलांना ती कथा शिकवली जायची. लक्ष्मी माता तिथे रुजते जिथे गरिबाला अपराध मानलं जातं, अन्नाला किंमत नाही आणि ज्येष्ठांना आदर नाही. पण ती तिथे खेळते जिथे रोजच्या लहान लहान कर्मात देवाला मानलं जातं. 1 वाटी दूध, 1 भाकर, 1 शांत चेहरा, हाच तिचा महाल असतो. पुढे गावात असं व्हायला लागलं की कोणालाही अपयश आलं की ते गंगूबाईच्या गोशाळेत एक दिवस सेवा करायला जायचे. ज्यांचं मन बेचैन असे ते गाईच्या पायाशी बसून रडायचे आणि शांत निघून जायचे. शेतकरी शेतीला नांगर लावण्याआधी गंगूबाईचं नाव घेत असे. मुलींच्या लग्नाआधी गंगूबाईच्या झोपडीपासून गायीपर्यंत एक हलकी फुलांची माळ नेली जायची. आता ती झोपडी नव्हती, ती एक सजीव मंदिर झाली होती. तिथं घंटा नाही, मूर्ती नाही, मंत्रही नाही, फक्त गाय आहे, मातृत्व आहे, निस्वार्थ प्रेम आहे. तिथे लोक अजूनही जातात, काही मागायला नाही तर फक्त हात जोडून गायीजवळ बसून मनाशी म्हणायला, गंगूबाई, तू काही मागितलं नाहीस म्हणून देव तुला सगळं देऊन गेला. आम्हालाही तुझ्यासारखं बनव, सगळं नको पण मन शांत ठेव. गंगूबाई गेली, पण ती अजूनही प्रत्येक गायीच्या डोळ्यात, प्रत्येक वृद्ध स्त्रीच्या हातात, प्रत्येक भक्ताच्या श्वासात जगती आहे. शेवटी एक वचन उरते, जो गायीला माता मानेल, जो वृद्धात देव पाहील, जो अन्नाचा आदर करत राहील, त्याच्या अंगणात लक्ष्मी माता स्वतः पाय धुवून येईल. गंगूबाई गेल्यानंतर बराच काळ लोटला. तिच्या समाधीभोवती आता एक सुंदर पण साधा परिसर तयार झाला होता. कोणतीही संगमरवरी भिंत नव्हती, कोणतीही सोन्याची घंटा नव्हती, तर तिथे पाय ठेवताना लोक शब्दहीन होत असत. एका वेलीच्या खाली समाधीच्या मागच्या बाजूला एक वृद्ध साधू कायम बसलेला असायचा. कोणी त्याला विचारलं, बाबा, तुम्ही इथे का बसता? तो फक्त इतकंच म्हणायचा, मी तिचा पहिला शिष्य आहे, मी तिला अंतःकरणानं पाहिलं आहे. ती गेली नाही, ती अदृश्य झाली, पण अजूनही इथेच आहे. प्रत्येक गवताच्या पानात एक कोरडं गाव आणि गंगूबाईचं नाव.
म्हणजेच गंगूबाईच्या समाधीपासून काही कोस दूर एक गाव होतं, भैरवनगर. तेथील एक प्रमुख समस्या होती दुष्काळ. अनेक वर्षांपासून तिथे पाऊस नव्हता, बियाणं उगवत नसे आणि तलाव फक्त धुळीने भरले होते. गावातील एक वृद्ध बाई, राधा काकू, एक दिवस पदपथावरून चालत गंगूबाईच्या समाधीवर आली. ती गंगूबाईबद्दल ऐकलेली होती, पण तिला खरोखर खात्री नव्हती. तिने काहीच मागितलं नाही, फक्त एक मातीचा गंध ओळखला, गायीजवळ हात फिरवला आणि पाणी आणून तिच्या पायाशी ओतलं. त्या रात्री तिच्या स्वप्नात गंगूबाई प्रकट झाल्या. तेच कपडे, तोच शांत चेहरा, पण डोळ्यात आता केवळ दया नव्हती, तर एक प्रकारची तेजस्वी आज्ञा होती. तू पाणी ओतलं, आता माझं जल तुझ्या गावात वाहील, पण लक्षात ठेव, कुठेही फवारणी नको. शेण आणि गोमूत्राने जमीन शुद्ध कर. राधा काकू सकाळी परत गेली. गावकऱ्यांना ती गोष्ट सांगितली. हसणारे हसलेही, पण काकूने गाय आणली. तिचं शेण शेतात मिसळलं आणि जमिनीवर ओम नमः शिवाय म्हणत विहीर उघडली. ती विहीर 15 वर्षांनी पहिल्यांदा पाण्याने भरली आणि गावकऱ्यांनी आता त्या गायीसाठी एक माळी बनवला आणि गंगूबाईचं चित्र विहिरीजवळ लावलं. पुढील 2 वर्षात भैरवनगरमधील 45 एकर जमीन हिरवळीनं व्यापली होती. भक्तांनो, दुसऱ्या राज्यातून एक तरुण श्रवण, खूप निराश, तुटलेला, अपयशानं ग्रासलेला, एके दिवशी कुठेतरी जंगलात जाऊन संपून घेण्याच्या विचाराने भटकत होता. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गावात थांबला. त्याला पाणी मिळालं, पण तोंडात काही घालावं अशी इच्छाच उरली नव्हती. तेवढ्यात एका बाईने त्याला विचारलं, पाणी दिलंय, आता गंगूबाईच्या समाधीवर येऊन बसशील का? काही बोलायचं नसेल तरीही चालेल, शांत बसून राहा. तो निमूटपणे गेला. त्या गायीजवळ बसला, फक्त तिच्या डोळ्यात पाहत राहिला. काहीच वेळात त्याला एक मनातून आवाज आला, तू संपायला आलायस का? पण ज्यांचं जीवन अजून इतरांच्या दुःखाने भरायचं आहे, त्यांना देव संपू देत नाही. तुझं दुःख वैयक्तिक आहे, पण तुझं भविष्य सार्वजनिक आहे. तो झोपला आणि सकाळी उठल्यावर त्याला एक अजब शांती वाटली. त्याने स्वतःला पुन्हा उभा केलं. आज श्रवण एक गोशाळा कार्यकर्ता आहे. तो शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढतो. मग एक दिवस एक ज्येष्ठ संत, ज्यांनी देशभरती यात्रा केली होती, ते गंगूबाईच्या समाधीवर आले. ते बराच वेळ गप्प बसले. मग म्हणाले, ही झोपडी एक वेळ पवित्र होती, पण आता ही जागा ब्रह्मभूमी आहे. इथे शुद्ध विचार आला की तो काहीही न मागता मिळतो. इथे जे रडतात त्यांचं पाप झरून निघतं. इथे जो शेवट पाहायला येतो त्याला एक नवीन सुरुवात मिळते. गावकऱ्यांनी विचारलं, बाबा, तुम्ही तिला पाहिलं होतं का? तो म्हणाला, मी तिच्या गायीत तिला पाहिलं आणि तिच्या श्वासात महादेवाला. त्या दिवशी संध्याकाळी गंगूबाईच्या समाधीजवळ पुन्हा एकदा गूढ तेज प्रकट झालं. कुणालाही समजलं नाही की ते आकाशातील सूर्यास्ताचं झोत आहे की स्वर्गातून खाली उतरलेला प्रकाश. गोशाळेतील गायी अशांत झाल्या, पण भीतीने नाही, अत्या आनंदाने हंबरणं करत होत्या. तेव्हा अचानक वाऱ्यात एक नाद उमटला, मंद पण गूढ, जणू ओम नमः शिवाय आणि श्रीं श्रीं महालक्ष्मे नमः एकत्र मिसळलं जात होतं. गंगूबाईच्या समाधीपुढे त्या दिवशी साक्षात महादेव आणि माता लक्ष्मी प्रकट झाले. महादेव जे ध्यानस्थ अवस्थेत होते, त्यांच्या त्रिनेत्रात एकाच वेळी करुणा, बोध आणि रक्षण होता. माता लक्ष्मीच्या नेत्रातून प्रेमाचा जसा जलप्रवाह वाहत होता, तशीच एक विशिष्ट गंभीर रुसवा देखील होता. महादेव म्हणाले, गंगूबाईने भक्तीचं जे बी रोवलं त्यातून एक संपूर्ण युग जन्माला आलं आहे. पण हे युग अजूनही स्वतःच्या कर्मांवर प्रश्नचिन्ह लावतं. दारिद्र्य आलं की लोक म्हणतात देव रुसला आहे, पण कोणी स्वतःच्या कर्माकडे पाहत नाही. पण लक्ष्मी, तू का रुसली आहेस? आता तर भक्त जागृत होत आहेत. माता लक्ष्मी पुढे शांतपणे आल्या.
त्यांच्या पायाजवळ एक कोवळं गवत डोलू लागलं. जणू साक्षात पृथ्वीने त्यांचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या, मी कधीच रुसत नाही नाथ. मी फक्त तिथून दूर जाते जिथे स्वार्थ, अपमान, अन्नाचा अनादर आणि वृद्धांची उपेक्षा केली जाते. लोक म्हणतात, लक्ष्मी रुसली, पण खरा प्रश्न असतो, आपण कोणत्या कृतीमुळे तिला घराबाहेर काढलं. गंगूबाईच्या अंगणात मी राहिले कारण तिथे कोणताही स्वार्थ नव्हता. ती आपलं अन्न दुसऱ्यांना द्यायची, गायीची सेवा करायची, वृद्धांची काळजी घ्यायची आणि स्वतःसाठी एक थेंब पाण्यात समाधान मानायची. महादेव त्यांचं त्रिनेत्र बंद करतात आणि पृथ्वीवर पाहतात. तिथे आता एकही मंदिर नाही, पण एक भावना होती जिथे भक्ती आणि निस्वार्थ प्रेमाचा संगम होता. त्यांनी आपले दोन्ही हात वरती केले आणि म्हणाले, आज मी वरदान देतो. जिथं गंगूबाईसारखी मनं असतील, जिथं गाय, वृद्ध, अन्न आणि अतिथी यांचं पूजन होईल, तिथं लक्ष्मी कधीही रुसणार नाही. तिथं गरिबी ही फक्त एक तपस्या असेल, शिक्षा नाही. त्या दिवशी गंगूबाईचं समाधीस्थळ नव्हतं, ते शिवशक्ती आणि लक्ष्मीचं प्रत्यक्ष साक्षात्कार स्थळ बनलं होतं. लोक आले आणि त्यांनी पाहिलं की तिथं कोणतीही मूर्ती नाही, फक्त गाय आहे, एक पांढरं फूल आणि मातीच्या समईतील शांत ज्योत. पण तरीही ते म्हणत होते, हे मंदिर नाही, हे माझं अंतरंग आहे. इथं आलो की असं वाटतं की मी माझं दुःख गंगूबाईंच्या मिठीत सोपवलं आहे. या कथेचा शेवट म्हणजे गंगूबाई गेली नाही. ती प्रत्येक गायीच्या थेंबात, प्रत्येक वृद्धाच्या आठवणीत, प्रत्येक शांत भक्ताच्या मनात आता जिवंत आहे. महादेव परत कैलासावर गेले. माता पार्वती त्यांच्या बाजूला बसल्या. तेव्हापासून ते दोघेही कधीकधी गुपचूप खाली उतरतात. कोणाच्या अंगणात एक गाय बनवून, कोणाच्या स्वयंपाकात एक भाकर बनवून आणि कोणाच्या अश्रूंमध्ये एक समाधान बनवून. जर तुम्ही केवळ याच भावनेने गायीची सेवा केली, वृद्धांचा सन्मान केला, अन्नाचा अपमान टाळला आणि अतिथीला देव मानलं, तर लक्ष्मी तुमच्या आयुष्यात केवळ संपत्ती म्हणून नाही, तर शांती, समाधान आणि सच्च प्रेम बनून येईल. ओम गोमाते नमः. ओम महादेवाय नमः. ओम महालक्ष्मे नमः. सांब सदाशिव कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भावं भवानीं सहितं नमामि. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, मला आशा आहे तुम्हाला आजची गायीची कथा नक्कीच आवडली असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या कमेंट्स वाचून मला अजून नवीन नवीन तुम्हाला कथा ऐकवायला आवडतील. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तसंच तुमच्यासमोर उजव्या बाजूला जी घंटी दिसते ना, त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन कथा, स्वामींचे पवित्र संदेश सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताचं आयुष्य या क्षणापासून मार्गी लागलं आहे.